हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता चाललो होतो मूव्ही बघण्यासाठी. आम्हाला ऑफिसकडून फ्री होते तिकीट्स मूव्हीचे. मग पटकन आम्ही एक रिक्षा बुक केली आणि रिक्षाने थिएटरपर्यंत पोहोचलो. पण काय आम्हाला अर्धा तास लेटच झाला होता कारण पुण्याची ट्रॅफिक आणि त्याच्यात पाऊस पण चालू होता. मूव्हीची स्टार्टिंग तर काय आम्हाला बघायला भेटलीच नाही. मग आम्ही इंटरव्हलला मस्त फ्राईज वगैरे मागवले. फ्राईज खाल्ले आणि मग मूव्हीचा एंड पण आम्ही काय बघितला नाही. आम्ही तर मूव्ही तसंच सोडून निघून आलो. ओके होता मूव्ही म्हणजे एवढं पण काही खास नाही जास्त. मग नंतर बाहेर आल्यावर आम्ही भेळ खाल्ली आणि ती भेळ एवढी स्पायसी होती, की आमच्या सगळ्यांचे तोंड लाल झाले होते. आणि मग पाऊस पण चालू होता मस्त आणि ह्या थिएटरला आम्ही गेलो होतो. मग आमच्या ह्या रीलचा एंड होता आणि मग सेकंड डे संडे होता त्यामुळे सुट्टी होती. मग मॉर्निंगला मी मस्त पास्ता बनवत होते. मग पटकन नाश्त्यासाठी पास्ता बनवला आणि एग बॉईल करून घेतले. मग नाश्ता झाल्यावर मस्त चहा आणि टोस्ट खाल्लं आणि मग आवरलं थोडंफार आणि लगेच दुपारी जेवण होतं. मग जेवायला आमच्याकडे आज नॉन-व्हेज होतं, संडे होता त्यामुळे. मग नंतर दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ रेस्ट टाईम होता कारण आज सुट्टी होती. मग थोडा वेळ मस्त लोळले होते. टीव्हीला मस्त सीरीज लावली आणि बघत बसले आफ्टरनूनला. मग संध्याकाळी आमच्या इथल्या काकांनी आणून दिला वडापाव. मग संध्याकाळचा पण एक नाश्ता झाला. सो मग वडापाव खाल्ला मस्त आणि सोबत मस्त चहा पण होता आणि सीरीज तर चालूच होती. आज दिवसभरात मी पूर्ण सीरीज संपवून टाकली. 6 एपिसोड होते ते. मी इथे मस्त सगळ्यांनी नाश्ता करून घेतला वडापावचा आणि चहा वगैरे घेतलं आणि बाहेर कंटिन्यू पाऊस चालूच होता. आज दिवसभर पाऊस चालू होता आणि मग कुठे जाता पण आलं नाही बाहेर. आणि मग नंतर काय, मला थोडंसं सामान मागवायचं होतं त्यामुळे मी ऑर्डर केलं होतं Blinkitवरून. हे माझे Blinkitचा डिलिव्हरी बॉय. सो मग त्याला हे पावसात जाऊन आणायला सांगितलं. तर असा होता माझा आजचा आणि कालचा दिवस. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.